नमस्कार मैत्रिणींनो, इझी आर्ट पॉईंटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघत आहोत, मी अस्तरचा ब्लाऊज शिवलेला आहे, पण आता मी फिटिंग कसं करायचं ते सांगणार आहे. आणि जर तुम्हाला पूर्ण ब्लाऊज शिकायचा असेल, अजूनसुद्धा तुम्ही नवीन असाल, शिकायचं असेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला ब्लाऊज शिकताना किंवा शिवताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तसं नक्की सांगा. आज आपण बघत आहोत अस्तरच्या ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ते. तर मी इथं प्रथम सगळं कवर शिलाई टाकून घेत आहे. तर कडेने एक दोन्ही बाह्या वगैरे जोडून झाल्यानंतर फिटिंगच्या अगोदर कवर शिलाई टाकायची असते. त्यावेळेस मी इथं एक कवर शिलाईसाठी दोन्ही बरोबर कपडे जोडून घेऊन, पुढचा आणि मागचा भाग जोडून घेऊन बरोबर कडेला थोडं अंतर ठेवून एक शिलाई मारून घेतलेली. आणि शिलाई मारून दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची सेम पद्धतीनं. आणि शिलाई मारून झाल्यानंतर कडेला जे धागे किंवा कपडा एक्स्ट्रा जो उरत असतो तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे टिप मारून झाल्यानंतर. आणि नंतर ते पलटी करून व्यवस्थित आतूनसुद्धा व्यवस्थित करून घेऊन कडेने टिप मारून घ्यायची आहे नंतर आपल्याला. आणि व्यवस्थित टिप मारून झाल्यानंतर आपल्याला बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवते कसे कपडा धागे, कारण सिल्कच्या साड्या असतात, पैठणी साड्या असतात, अशा सिल्कच्या कपड्यांचे वगैरे धागे निघतच राहत असतात. किती तुम्ही त्याला जसं हाताळाल तसं धागे त्याचे निघत राहत असतात. तर ते व्यवस्थित तुम्ही कट करून घ्यायचेत, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं. व्यवस्थित कट करून झाल्यानंतर उलटा करून घेऊन कडेने व्यवस्थित बरोबर 1/2 इंचावर टिप मारून घ्यायचे. आणि अशी टिप मारून दोन्ही बाजूला टिप मारून घ्यायचे. दोन्ही बाजूला टिप मारून झाल्यानंतर टिपा मारतानासुद्धा लक्षात ठेवायचं आहे, जे धागे वगैरे एक्स्ट्रा दिसत असतात ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे. कारण जर धागे वगैरे राहिले तर फिनिशिंग आपलं व्यवस्थित दिसत नाही ब्लाऊजला. तर मग ते धागे व्यवस्थित करून घेऊन बाहीची जी शिलाई माया असते ते एका साईडला दोन्ही बाजूची करून व्यवस्थित पुढचा मागचा भाग जोडून ते व्यवस्थित आपल्याला कवर शिलाईची आतून पण टिप मारून घ्यायची. नंतर आपलं दंडगेर आहे 12, तर मग 12च्या निम्मं 6 येतं. तर मग मी इथं 6 टाकून घेतलेलं आहे, 6 इंच. 6 इंचावर खूण करून घेऊन मी ते इथं टिप मारत आहे 6 इंचाची, म्हणजे दंडगेर जो आपला आहे तो त्या ह्याच्यावर. आणि तशीच सरळ आपण जे शिलाई मार्जिन 1.5 इंचाचं ठेवलेलं आहे ते 1.5 इंचावर सरळ शिलाई मारत आहे आपण. 1.5 इंचाची पण खूण करून घेतलेली आहे मी. कमरेत पण 1.5 इंच घेतलेलं आहे खाली. तर ते सरळ टिप मारून घ्यायची आपल्याला. आणि सरळ टिपा अशा 2-3 तुम्ही एक्स्ट्रा आत शिलाई माया सोडलेली असते त्यामुळं एक्स्ट्रा 2-3 टिपा मारायच्या असतात, त्या पण टिपा मारून घ्यायच्या. आणि अशा पद्धतीनं आपण ब्लाऊजचं फिटिंग करायचं आहे. आणि कस्टमर जेव्हा आपल्याकडं न्यायला येतं त्यावेळेस शक्यतो त्यांना ट्राय करून बघायला सांगायचं आहे. शक्यतो बिघडत नाहीत, पण जर लूज आवळ किंवा काय तब्येत कमी जास्त होत असते तर बघायला सांगायचं आहे त्यांना ट्राय करून. आणि जर असेल लूज आवळ किंवा काय त्यांना जास्त आवळ होत असेल किंवा लूज होत असेल तर एखादी टिप आपण कस्टमरने सांगितल्यावर आपण ॲडजस्ट करून देऊ शकत असतो. तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊजचं सगळं फिटिंग करून घ्यायचं. आणि असं फिटिंग केलं तर व्यवस्थितच मापातच ब्लाऊज बसत असतो. तरी पण आपण काळजी घ्यायची असते, कस्टमर नाराज होता कामा नये. कस्टमर खुश असेल तर आपल्याकडं नेहमी येत राहत असतं. आणि अशा पद्धतीनं आपण फिटिंग करून व्यवस्थित नंतर गोटसुद्धा घालायचा आहे. मी गोटचा पण व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.